दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. That was dedicated to you both. Thank you so much. आणि आता आमच्या खुपण्याकडे येऊया. सचिन, ठाण्याहून शरद लेले यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांना तुझं डाऊन टू अर्थ असणंच खूपतं. अरे मी खूप असा प्रयत्न केलाय माहिती ना असं चालण्याचा, पण काय होतं की थोड्या थोड्याने असं वाटतं की कोणीतरी येऊन मला ए खाली बघ खाली चल तर त्याची एक भीती वाटते. आणि आणि त्यावेळेला दुसरं काय होतं, मी नट म्हणून खरंच सांगू का की मी म्हटलं तसं आहे, मग ऍक्टर बाय प्रॅक्टिस म्हणजे सरावाने नट आहे मी. आणि मला सर्वसाधारण माणसासारखं राहिलं तर त्या माणसाची वेदना आणि त्यांच्यातल्या काही गुपितं कळण्याचा चान्स आहे. जर मी खरंच जमिनीपासून 10 पावलांवर चालत राहिलो तर ही खाली जी जनता आहे त्यांच्यात आणि माझ्यात खूप मोठी तफावत होईल. आणि स्टारगिरी म्हणण्यापेक्षा ती थोडीशी हिरोगिरी वगैरे माझ्या अंगात येत नाही. म्हणजे मी प्रयत्न केलाय, नाही असं नाही, पण मला नाही जमत. म्हणजे इट बिकम्स बॅड ऍक्टिंग. सो स्वीट. महेश दादा, तुझ्याबद्दल पण अशी एक गोड तक्रार आहे की तुझ्यातल्या दिग्दर्शकामुळे तुझ्यातल्या अभिनेत्यावर अन्याय होतो. असं नाही आहे ऍक्च्युली. इनफॅक्ट आता मी ऍक्टिंगच जास्त करतो हल्ली डिरेक्शनपेक्षा. मी कधीच नट बीट व्हायचं मला कधी वेड नव्हतंच. आणि इनफॅक्ट मी डिफॉल्टनी ऍक्टर आहे, हा प्रॅक्टिसने ऍक्टर आहे. मी डिफॉल्टनी ऍक्टर आहे. आणि काय आता म्हणजे व्हॉट रोल्स विल बी रिटन फॉर मी. दबंग मध्ये मग अशा बेवड्या बापाचा रोल वगैरे करणं हे काही गरज नाही असं लोकांना वाटतं. नाही, पण तेवढे पैसे मला घर बसल्या दिले तर मी तसंच करेन. बरं, एक माणूस आहे या इंडस्ट्रीत ज्याला मी खूप रिस्पेक्ट करतो, त्याचं नाव आहे सलमान खान. अच्छा. तो यारो का यार म्हणतो ना आपण, दोस्तांचा दोस्त आहे. तो कधी रात्री अपरात्री तुमचा एक 1 फोन कॉल हवे, तो धावून यायला तयार असतो. आणि आय डोंट नो त्याचा असं काय समज झालाय की मी त्याला सगळ्या पिक्चरमध्ये हवा असतो. म्हणजे तो इट इज समटाईम मी म्हणतो मला नाही करायचं रे का. इट स्टार्ट विथ वॉन्टेड, मग दबंगमध्ये छोटा रोल महेश लेकिन कर. आता एक त्याचा पिक्चर येतोय काय रेडी, त्यात मी त्याच्या वडिलांचं काम करतोय. बरं, त्याच्या पुढे एक पिक्चर आहे त्यातही आहे. त्याच्या पुढे तो एक डिस्कशन चालू होतं, मला लागला पिक्चर सोहेल करायला की 13 रोल सॉलिड आहे. मी म्हटलं रे मला नको ना म्हटलं हे दाडको. पण तिकडे काही म्हणजे मला काही ऍक्टर बनायचं नसल्यामुळे मला काही चल कर बाकी मी ऍक्टिंग बंदच केलेली आहे. फक्त सलमानसाठी एक्सेप्शन आहे. नाही, पण असं करायची गरज नाही. आम्ही सर्व चाहत्यांतर्फे. पण तू मला किती पिक्चर दिलेस मला सांगतो. लेटेस्ट लांबचं जाऊच दे. यू आर ऑल्सो डिरेक्टर. मी तुला खरंच वाटतं यू कुड हॅव रिटन अ रोल फॉर मी और कास्ट मी इन अ फिल्म. अरे, आय टेक इट ॲज अन इन्व्हिटेशन सर. आणि आय टेक इट ॲज फर्स्टली ॲज अ माय ऑनर. हा माझा सन्मान आहे की गमतीत का असे ना तू असं बोल. नाही, पण असं कसं माझं कसं माहिती ना, मी ते एक हे असतं ना काय म्हणतात त्याला, एक जोकर इन द पॅक आहे मी. मध्ये हाही पिक्चर आम्ही आता कुठला गेला तो म्हणा, त्यात पण उगाच संजय जाधवने तो हा रोल तू कर म्हटलं, नको ना मला कशाला अडकवतो त्यात. तसं आहे ते. चला कोण नाही ना, चल महेश एखादा रे असं आहे. शहाणपण देगा देवा हा चित्रपट प्रेक्षकांपेक्षा समीक्षकांना जास्त खुपला अशी एक तक्रार आहे. मी वाचले नाहीत बेसिकली, मेन म्हणजे रिव्ह्यूज. आणि खुपला असेल तर ठीक आहे. आय थिंक तो पिक्चर काय मी फेडोरा गेला नव्हता फॉर किंवा 36 चौरंगी लेन नव्हता. तो बनवलेला एक नॉर्मल एन्जॉय करणाऱ्या ऑडियन्ससाठी. आणि बेसिकली मी वाचले नाहीत त्यामुळे मला कदाचित राग नसेल. वाचलं नाही त्यामुळे आय डोंट नो. पण इट वॉज अ कॉमेडी फिल्म, इट वॉज अ मॅड फिल्म. आणि ॲट द एंड ऑफ इट रिमेंड अ मॅड फिल्म. त्यामुळे मला काही त्याचं हे नाही. पण बरेच पिक्चरमध्ये नाही. मला अस्तित्वाचा एक रिव्ह्यू वाचला असतास तर तू वेडा झाला असतं. एका मोठ्या पत्रकार लिहिलेलं की किती वाईट पिक्चर आहे. त्यामुळे आय हॅव टेकन इट ऑल्सो. त्यामुळे काय त्यात असं लिहिलेलं की तुझं जे घर होतं तर तो स्विमिंग पूल आहे पण त्यात कोणीच आंघोळ करत नाही. हा त्या क्रिटिकला पडलेला प्रश्न होता. त्यामुळे आता यू कांट ब्लेम देम. आता इट डिपेंड्स ऑन हाऊ यू सी द फिल्म. अजून एक तक्रार अशी आहे की
तू जास्तीत जास्त मराठी लोकांना संधी देतोस, परंतु त्याच मराठी लोकांना संधी देतोस? नाही, असं नाही वाटत मला. इनफॅक्ट जसे रोलला मला मिळत जातात लोक, वेगवेगळ्या लोकांना घेऊन वाईट ऍक्टर देण्यापेक्षा चांगले माहीत असलेले ऍक्टर घेणं जास्त चांगलं. मराठी विषयी तू खूप बोलतोस, परंतु मराठीतनं कमी बोलतोस आणि इंग्लिशमधनं जास्त बोलतो. माझं शिक्षण इंग्रजीतनं झालंय. मला मराठी हा विषय पण नव्हता शाळेत. माझी सेकंड लँग्वेज फ्रेंच होती. जे बोलतो ते मी शिकलो मुद्दाम. मला विषय नव्हता मराठी. पण माझे वडील थोडेसे इंग्रज होते. आय डोंट नो, ते माझ्याशी घरात पण इंग्लिशमध्ये बोलायचे माझ्याशी. आणि पण मी शिकलो, मी ठरवून शिकलो. म्हणजे मी नाटकात काम करता मला माहिती होतं, अफलातमध्ये काम करता मला ज्या माझी बोबडी वळायची की मला येईल की नाही बोलता. पण माझं असं मत आहे की प्रत्येक मराठी माणसाने इंग्लिशमध्ये खूप बोलावं, तरच तो मोठा होईल. बाकी कुठलीही भाषा बोलू नये, इंग्लिश आणि मराठी या दोनच भाषा बोलाव्यात. अजून एक खूप मोठी तक्रार आहे की जी तू पण उत्तर देऊ शकतोस याचा. अर्थात दिग्दर्शक म्हणून त्यांनी द्यावं, पण त्या चित्रपटाचा एक भाग शिवाजीराजे भोसले बोलतोय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, ह्याचं जे शीर्षक गीत जे इतकं पॉप्युलर झालं, जे मराठी माणसाच्या अस्मितेला आवाज देणारं गीत होतं, शिवाजी महाराजांचा उच्चार करणारं गीत होतं, आणि ते गीत मात्र अमराठी गायकाकडनं गाऊन घेतलं गेलं. मुद्दाम गाऊन घेतलं की म्हणा मराठीत गाणं. राज ठाकरेंच्या घनिष्ठ मित्रांनी सेनेमध्ये प्रवेश केला हे लोकांना खुपलं. कोण तो? महेश मांजरेकर. नाही नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे झालं असतं की अजून मी आहे की इथेच आहे, कुठल्या सेनेमध्ये प्रवेश केला, काही नाही. मला पॉलिटिकल अम्बिशन आहे, पण ती मी डेफिनेटली आय गेट इनटू पॉलिटिक्स. आणि ते खूप गाजावाजा सह पॉलिटिक्समध्ये जाईन आणि 100% आय विल मेक अ डिफरन्स इन पॉलिटिक्स. आमची अपेक्षा आहे की एक ना एक दिवस महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर दोन्ही चांगली माणसं आम्हाला पॉलिटिक्समध्ये दिसतील. खरं पण मी जाणार एवढं नक्की नाही. हो, नाही तुम्ही या खुर्चीवर जिथे बसलाय तिथे मनोहर जोशी पण बसून गेलेले आहेत, भुजबळ पण बसून गेलेले आहेत, रामदास आठवले सुद्धा बसून गेलेले आहेत, आणि अर्थात प्रकाश आमटे आणि मेधा पाटकर सुद्धा त्या खुर्च्यांवरती बसून गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही गेलंच पाहिजे पॉलिटिक्स. त्याला काहीतरी रब होईल मी आपल्यावर. मला यशाशी हातमिळवणी सारखं. आज फार मोठा ऑकेजन आहे की तुमच्या मैत्रीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत ह्या वर्षी. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला पॅरेडी नाही पण एक छान गाणं तुमच्यासाठी बनवलंय आणि आमचा गायक जयदीप ते तुमच्या समोर सादर करणार आहे. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. तू ही बंदे हमेशा मुझको लगे मराठी, बॉलीवुड के फलक पे मेरा यार है मराठी. तू ही बंदे हमेशा मुझको लगे मराठी, बॉलीवुड के फलक पे मेरा यार है मराठी. यारा तेरी यारी पे हम सब फिदा है ना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. थँक्यू सो मच.